इंग्रज हे तर पुरते वाकवले. मुंबईच्या इंग्रजांना संभाजी महाराजांनी सांगितलं मुंबई विकत द्यायची चालू पडायचं. मुंबई बंदराचं महत्व संभाजीराजे जाणून होते. 40,000 पापड्याला व्यवहार ठरला. मुंबई द्या निघा. पण संभाजी महाराजांचं अकाली निधन झालं आणि तो व्यवहार तसाच रखडला. त्यावेळी जर संभाजी महाराज मुंबई विकत घेत होते तर 150 वर्ष इंग्रजांचं राज्य या हिंदुस्थानवर आलंच नसतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. सगळ्यात महत्वाची. संभाजी महाराजांनी सिद्धी दर्यात बुडवला, इंग्रज चुकवला, पोर्तुगीज वाकवला, औरंगजेब तर सोडो की पळो करून सोडला. संभाजीराजे कधी थकले नाहीत, कधी हरले नाहीत, कधी नमले नाहीत, कधी झोकले नाहीत, कधी रण टाकून पळाले नाहीत. जे असीम धडाडीनं दौडत राहिले स्वराज्य संवर्धनासाठी सतत. त्या संभाजीराजांचं ते शौर्य बघून औरंगजेब भर दरबारात पुटपुटला. मेरे सारे सेनापति सरदार सैनिकों के बजाय मेरे पास होते खाली एक संभाजीराजे. तो कब का बन गया होता आलमगीर मैं पूरे हिंदुस्तान का. काय सांगतोय औरंगजेब. माझ्या सगळ्या सेनापती सरदार सैनिकांच्या ऐवजी माझ्याकडे फक्त एक संभाजीराजे असते. कधीच आलमगीर झालो असतो पुऱ्या हिंदुस्तान. कधीच. खरं तर संभाजीराजांचं हे शौर्य होतं. पण त्याच वेळी संभाजीराजे आपल्या शौर्याच्या बळावर औरंगजेब पुरता बेटीस जखडून ठरला. अखेर औरंगजेबानं भर दरबारात विचार क्या किया जाए आणि सगळे सरदार एका सुरात म्हणाले हुजूर वापस लौट चलते हैं. अभी दम नाहीये हुजूर. त्याला कळत नव्हतं काय करावं. इतकी दहशत संभाजी महाराजांची. पण तरी त्यांनी शेवटची मोहीम काढली. 2 कोकण मोहिमा संभाजीराजांनी सबसे अयशस्वी ठरवल्याच होत्या. तिसरी कोकण मोहीम त्यांनी शहजादा मोहज्जमला सांगितलं तू सावंतवाडीच्या वाट्यानं रामदऱ्याच्या घाट्यानं गोव्यात उतर. संभाजीराजे गोव्यात आहे. शहाबुद्दीनला सांगितलं तू 30,000ची फौज घेऊन पुण्याकडनं उत्तरेतनं खाली उतर. संभाजीराजांना जाकडात कैद करा. अहो गोव्यावर पण भगवा फडकणार होता. पण त्याच वेळी मोहज्जम आल्याची बातमी कळाली. गोव्यावर संभाजीराजे तडक निघाले. रामदऱ्याच्या घाटात मोहज्जमच्या समोर उभा राहिले. हर हर महादेव चारोळी घुमली आणि आपण 40,000 मोगल त्या रामदऱ्याच्या घाटात मराठ्यांनी कापून काढले. वाऱ्यासारखे आलेले महाराज तीरासारखे निघाले. कोंडाची जाता जाता म्हणाला राज हा एकदा मोहज्जम गावला होता कापायचा नाही. आणि संभाजीराजे म्हणाले सुकलं झाड मोडून पडणारच आहे तोडा कशाला. कोंडाजीला तेवढी कळालं नाही. पण जगातल्या पहिल्या जैविक अस्त्राचा प्रयोग संभाजी महाराजांनी रामदऱ्याच्या घाटात केला. मराठ्यांनी मोगलांचं अन्न धान्य उद्ध्वस्त केलंच होतं. आता जे उरलेले मराठी मोगल त्यांना खायला कोकणात काय नारळाचं कुळीत काय करामत करून ठेवली मराठ्यांनी. ज्या मोगलांनी नारळाचं कुळीत खाल्लं वोकून मेले. त्यांच्या प्रेताची दुर्गंधी इतकी त्याच्या वासानं बाकीचे मेले. अहो त्या मोहज्जमची अवस्था इतकी बेकार त्याला उचलायला चौघं राहिले नव्हते. कुणीतरी औरंगजेबाला कळवलं. मग रहुल्ला खान आला. कसा बसा मोहज्जम माघारी नेला. परत आलेल्या मोहज्जमचा औरंगजेबानं 90,000 रुपये रोख देऊन सत्कार केला. त्या मोहज्जमला पण काय कळेना. तो म्हणला अब्बाजान 1.5 कोटीचा खजिना बुडवून आलो 90,000 सैन्य घालवून आलो तरी तुम्ही मला 90,000 रुपये रोख देऊन सत्कार करताय क्यों अब्बाजान. औरंगजेब म्हटला तू जिवंत परत आलायस ना म्हणून. नाहीतर जो संभाजीराजांकडे जातो परत कुठला येतो. इतकी दहशत. अखेर 4.5 वर्ष झाली. दख्खन घ्यायला आलेला औरंगजेब एक खण त्याला घेता आला नाही. आणि सगळ्या सरदारांनी सांगितलं हुजूर लाहोर चलते हैं. अखेर औरंगजेबाला निर्णय घेतला परत फिरायचं. 4.5 वर्ष झगडून सुद्धा संभाजीराजांनी त्याला पराभूत केलं. संभाजीराजांपुढे थकला झुकला वाकला नमला आणि अखेर स्वराज्य सोडून निघाला. तो गेला थेट विजापूरला. पिढ्यांची आदिलशाही त्यांनी फक्त 1 वर्षात जिंकली. पिढ्यांची कुतुबशाही त्यांनी फक्त 6 महिन्यात जिंकली आहे. आणि 10 वर्षापूर्वी स्थापन झालेलं स्वराज्य संभाजी महाराजांनी 9 वर्ष झुंज ठेवलं. 9 वर्ष औरंगजेबाला एक किल्ला घेता आला नाही. हे शौर्य कुणाचं, हे धैर्य कुणाचं. माझ्या सर्जा संभाजीराजांचं. औरंगजेब आदिलशाही घेऊन कुतुबशाहीकडे होता. शाही घेतल्यानंतर तो पुन्हा स्वराज्याकडे वळणार नाही. औरंग पुन्हा स्वराज्यात येताच कामा नये. पुण्याची विलक्षण चाल संभाजी महाराजांनी टाकली. त्यांनी औरंगजेबाचा पुत्र शहजादा अकबर त्याला सांगितलं तू राजापुरात जहाजात बैस सरळ इराणला जा. इराणच्या शहापाचं 70,000 सैन्य घे आणि दिल्लीवर आक्रमण कर. दिल्लीवर आक्रमण झालं की
की कुतुबशाहीत असलेला औरंगजेब दिल्लीच्या रक्षणासाठी सरळ दिल्लीकडे निघेल. उत्तरेत संताजी घोरपडेला 40,000 फौजदारी उभा केले. औरंगजेब दिल्लीला निघाला की संताजी त्याच्यावर आक्रमण करतीलच, पण पाठीमागून 60,000 फौजदारीशी मी औरंगजेबावर हल्ला चढवेन. औरंग दिल्लीत पोहोचणारच नाही. काय विलक्षण चालू. गोळ कोंड्यात असलेला औरंगजेब दिल्लीच्या रक्षणासाठी दिल्लीकडे वळाला, याचा अर्थ स्वराज्य सुरक्षित राहिलं. आणि त्या दृष्टीने संभाजी महाराजांनी शहजादा अकबराला राजापूरच्या बंदरातून जहाजातही बसवून दिलं. त्यांनी इराणला जायचं होतं, पण दुर्दैव होतं. इराणला निघालेला शहजादा अकबर त्याचं जहाज समुद्रात भरकटलं आणि ते इराणला पोचायच्या ऐवजी मस्कतला पोचलं. ते तिथंच 6 महिने अडकून पडलं. जर त्याचं जहाज भरकटलं नसतं तर दिल्लीवर संभाजी महाराजांनी केव्हाच भगवा फडकवला असता, केव्हाच. पण इतिहासात जर तरलं स्थान नसतं. मस्कतला अडकलेला अकबर तिथून निघून इराणला पोहोचला आणि 70,000 फौज घेऊन दिल्लीवर चाल करून निघाला. त्याच वेळी त्याला खबर मिळाली संभाजीराजे संगमेश्वरात कैद झाले. महाराजी घोरपडेने जीवतोड कोशिश केली. संभाजीराजाला वाचवताना महाराजी खर्चे पडले, पण मराठ्यांचे छत्रपती भोगलांच्या जाळ्यात अडकले. मग मात्र मुकरब खानाने संभाजीराजांना वेगाने बहादूर खडा करण्याचा प्रयत्न केला. 32 शिराळला आले असतात ज्योत्याची केसरकर, आप्पा शास्त्री शिराळकर यांना कळालं संभाजीराजांना कैद करून घेऊन निघाले. 100 गोळा झालेले बावडे घेतले आणि मुकरब खानावर हल्ला चढवला, पण पुन्हा बळ तोकडं पडलं. आप्पा शास्त्री शिराळकर मारले गेले, ज्योत्याची केसरकर जखमी झाले आणि संभाजीराजांना वाचवण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. मग मात्र मुकरब खानाने अत्यंत वेगात संभाजीराजांना घेऊन बहादूरगड गाठला. औरंगजेबाला निरोप दिला. संभाजीराजे दस्त झाले आणि आनंद औरंगजेब. आखिर आई मैं दक्कन का शेर सिकंदर है, अब दिखाएंगे उन्हें, लाया जाए उन्हें शान शौकत से, पहना जाए तख्ता गुलाब. आतापर्यंत संभाजीराजांनी मराठेशाहीचा तख्त स्वतःच्या खांद्यावर मिरवला असेल, आता त्यांच्या खांद्यावर तख्ता गुलाब चढवा. आतापर्यंत त्यांनी राजवस्त्र घातले असतील, आता त्यांना विदूषकी छपली घाला. आतापर्यंत त्यांनी राजमुकुट घातला असेल, आता त्यांना घुंगरू असलेली विदूषकी टोपी घाला. आतापर्यंत त्यांनी राज अलंकार घातले असतील, आता त्यांना काटेरी चाकत दंडाने चढवा. आतापर्यंत राजे मेल्यातनं पालखीतनं हत्तीच्या अंबारीतनं गेले असतील, आता त्याला उंटाला बांधा. आतापर्यंत राजे आले म्हणून नगारे वाजले असतील, आता ढोल ताशे वाजवायला सुरुवात करा. कळू द्या महाराष्ट्राला शहनशाह हिंदुस्तान आलमगीरचे औरंगजेबने संभाजीराजे कैद केलेत. आणि परहुकुम निघाली खिंड बहादूर गडावर संभाजीराजांची. उंटाला बांधलेले, तख्ताकुला चढवले, विदूषकी चपली घातले, काटेरी चाकत दंडाने चढवलेले. ते संभाजीराजे पाहिले असते तर वाटलं नसतं मराठ्यांचे छत्रपती आहे. अरे किती स्वसावं, किती कुणाच्या वाट्याला आली ही विडंबना, कुणाच्या. इतिहास एकच नाव सांगतो, संभाजीराजे. संभाजीराजे मोगलांच्या छावणीत कोण आनंदाचा कल्लोळ माजला होता. 9 वर्ष ज्याने औरंग्याच्या साहित्याने दिमागात गोंधळ घातला. ते संभाजीराजे आहेत कसे, दिसतात कसे, चालतात कसे, बोलतात कसे, कोण कुणाच्या घरावर, कोण कुणाच्या थानावर, कोण कुणाच्या खांद्यावर उभारून बघताय कसे संभाजीराजे. अचानक कुठून तरी फिरफिरणारा दगड यायचा, संभाजीराजांच्या छाताळात जायचा, रक्ताचे चिरकांनी हत्तीचा कल्लोळ उडायचा. कुणीतरी यायचं, उंटाची शेपटी पिरगाळायचं, उंटा थाया थाया नाचायचा, अंगावरचे काटेरी साखरदंड टोचायचे, बोचायचे, जागोजागी जखमा करायचे. कुणीतरी यायचं, तलवारीच्या पाट्यानं शंभूराजांच्या अंगावर रेषा उठवायचं, रेषेबरोबर रक्ताची धार लागायची. मुद्रा मुद्रा रक्त मुद्रा उमटवत निघाला होता छावा. अरे किती किती सोसावं, किती. हनुमानांना शेंदूर फासावा तसे रक्तानं माखले गेले होते शंभूराजे. पण एवढं सोसून सुद्धा चुकले नव्हते, वाकले नव्हते. होते तसेच ताट करारा मानेदार, आले तसेच औरंग्याच्या दरबारात आणि कणाडला असत संभाजीराजे झुक जा आलमपना के सामने और उस का विकास राजा है वो, झुकेंगे नहीं झुकाएंगे. खामोश कर सर्दी चले समझो, चुप 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 चुप. याद रखा ही नहीं, आला हजरत के दरबार में है तो चुप. पण त्याच वेळी धीर गंभीर आवाज खुलला, सबो रासत
सबूर अभी